नमस्कार, मी जितेंद्र जाधव. बातमीच्या बोलाच्या माध्यमातून आज आपण महाराष्ट्रातील एक पौराणिक मंदिर आहे, जे मंदिर 12व्या शतकाच्या अगोदरचं मंदिर आहे. या मंदिरावरती यादवांनीही धुमाकूळ घातला होता. याच मंदिरावरती मुघलांनीही या मंदिराच्या काही शिल्प तोडले गेले. दुर्लक्षित असलेलं मंदिर कट्यार काळजात घुसली या सिनेमाच्या चित्रीकरणानंतर आणि त्यानंतर आलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमातील त्या एका दृश्यानंतर लोकांच्या समोर आलं, जगांच्या समोर आलं. ते मंदिर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुका आहे. त्या तालुक्यातील खिद्रापूरमधील कोपेश्वर मंदिर, शंभू महादेवाचा अवतार असलेलं हे मंदिर आपण आज पाहणार आहोत. बघतोय हेच ते खिद्रापूरमधील कोपेश्वराचं मंदिर आहे. अतिशय मोठं मंदिर आहे. 12व्या शतकातील हे मंदिर जगभर प्रसिद्ध असं हे जगप्रसिद्ध मंदिर आपण बघतोय की या कोपेश्वर मंदिरातील अतिशय सुंदर अशी आखीव अशा लेणी आहेत, आखीव अशा मूर्ती घडवल्या आहेत. मात्र प्रत्येक मूर्ती या ठिकाणी तुटलेली आहे. आपल्याला प्रत्येक मूर्तीचा एक पार्ट एक तुटलेला दिसतो. आता आपण बघतो श्री विष्णू भगवानांची मूर्ती आहे. आपण त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरही तुटलेल्या आहेत, त्यानंतर मूर्तीचे हात तुटलेले आहेत. आपण प्रत्येक मूर्त्यांचं हे बघतोय की एक मूर्ती पूर्णपणे तुटली गेलेली आहे. असं म्हटलं जाते की 12व्या शतकामध्ये हे मंदिर उभारले गेल्याची माहिती कळते. त्यानंतर या ठिकाणी काही मूर्त्या मुघलांनी तोडल्या, तर काही मूर्त्या ह्या श्रीकृष्ण कालखंडामध्ये यादवी युद्ध झालं आणि त्या यादवी युद्धामध्ये ह्या मूर्त्या तोडल्या गेल्या. आपण बघतो अतिशय सुंदर मंदिर आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात खिद्रापूर येथील हे अतिशय मोठं मंदिर. आपण मंदिराची गाभारा बघतोय, प्रचंड मोठा आणि थोडंसं अंधारामध्ये दिसतोय गाभारा, पण प्रचंड मोठं मंदिर आहे. 12व्या शतकातील हे मंदिर ऐतिहासिक मंदिर आणि या मंदिरामध्ये स्वर्ग मंडप म्हणून एक मोठा मंडप आहे. आपण त्या मंडपामध्ये जाऊन पाहूया. अतिशय मोठं आणि सुंदर असे मंदिर. मंदिराचा हा स्वर्ग मंडप आहे. पूर्ण गोल असलेला हा स्वर्ग मंडप आणि अनेक त्याच्यावरच्या बारीक बारीक मूर्त्या आहेत. प्रत्येक मूर्तीची घडण ही वेगळी आहे. प्रत्येक मूर्ती ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घडवलेली आहे. आपण बघतोय अतिशय सुंदर हे खिद्रापूरमधील कोपेश्वराचं मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीपासून अगदी जवळ असलेलं हे मंदिर, काही वर्षी दुर्लक्षित असलेलं मंदिर, काही सिनेमांच्या छायाचित्रामुळे मंदिरात आपण मागाशी पाहिलं होतं की प्रत्येक मूर्ती या ठिकाणी तोडली गेली. आता हे आपण याच्या शेजारी ज्या मूर्त्या बघतोय, प्रत्येक मूर्तीचे हात बघतोय, हे हात या मूर्त्यांचे तोडले गेले आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. मात्र या पर्यटकांना याचा इतिहास जाणून घ्या. प्रत्येक मूर्ती किती मूर्ती आहेत हे पाहूया आपण. प्रत्येक मूर्तीचे हात तोंडावरती प्रत्येक ठिकाणी तोडले गेलेले आहेत. प्रत्येक मूर्ती तोडली गेलेली आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की यादवी कालखंडामध्ये प्रचंड भयानक मोठं असं त्या ठिकाणी रणकंद वाजला आणि त्या कालखंडामध्ये त्या युद्धामध्ये ह्या मूर्त्या तोडल्या गेल्या. त्यानंतरच्या कालखंडामध्ये मुघलांनी या मूर्त्या तोडलेल्या आहेत. प्रचंड मोठं असं हे मंदिर महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर या ठिकाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक बाँड्रीवरती हे मंदिर आहे. मंदिराचा एक महत्त्वाचा भाग पण आपण बघतोय. अतिशय सुंदर आणि मंदिर आहे. मंदिराचा गाभारा आहे समोर आहे. आणि हे असे महाराष्ट्रातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर. आपण आता या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला जाऊन पाहूया की नेमकी काय सिच्युएशन आहे, काय अवस्था आहे. कारण 12व्या शतकातील हे मंदिर अतिशय मोठं आणि महाराष्ट्रातीलच नव्हे पण जगातील एक वारसा म्हणून असलेलं हे मंदिर आहे. आपण बघतोय सभामंडपाकडच्या बाजूला आलो आहे आणि स्वर्ग मंडपामध्ये आलो आपण. स्वर्ग मंडपामध्ये हे सर्व पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत. आणि या स्वर्ग मंडपामध्ये तब्बल 24 खांब आहेत आणि प्रत्येक खांब हा एक वेगळा इतिहास आहे. या खांबाचा प्रत्येक खांब हा वेगळा आहे. प्रत्येक खांबाची नक्षीकाम हे वेगळे आहे. अतिशय सुंदर. आणि प्रत्येक खांबावरची मूर्ती बघूया. प्रत्येक मूर्ती तुटलेली आहे. आपण झूम करून बघूया. ही मूर्ती बघूया. प्रचंड त्या कालखंडामध्ये प्रत्येक मूर्तींची तोडफोड झालेली आहे. हे आहे स्वर्ग मंडप. खिद्रापूरमधील कोपेश्वराच्या मंदिराचं हे स्वर्ग मंडप आहे. याच मंडपातील या ठिकाणी काही सिनेमाही छायाचित्र झालेले आहेत. आपण बघूया. आता बाहेरच्या बाजूला जाऊया.
हेच छत्रपती कोपेश्वर मंदिर आपण बाहेरच्या बाजूला अजून मागाशी गाभाऱ्यामध्ये पाहिलं होतं. गाभाऱ्यामध्ये प्रत्येक मूर्तीची तोडफोड झाली. आता आपण समोर येणार या ठिकाणच्या बाहेरच्या प्रत्येक मूर्ती तोडलेली आहे. आपण या ठिकाणी बघूया. प्रत्येक मूर्तीची तोडफोड त्या कालखंडामध्ये आहे. ते कालखंड हे मंदिराचे एक इतिहास किती जुना आहे, ते किती ऐतिहासिक मंदिर आहे हे आपल्याला दिसून येते. आपण समोर या मंदिरामध्ये अतिशय प्रचंड आणि भव्याने केले मंदिर जे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित मंदिर होते. ते मंदिर काही सिनेमांच्या चित्रीकरणानंतर जगाच्या समोर आपण बघूया की किती मोठी मूर्ती तसेच आहे. जे मात्र मूर्तीचा वरचा भाग तोडला गेला पूर्ण चा भाग आहे. आपण बघूया जवळ घेऊन. मूर्तीचा पूर्ण वरचा भाग तोडला गेला आहे. खाली मूर्ती तोडली गेली आहे. त्या पाठीमागं गुडघेच्या खालीच मूर्तीचे काही अवशेष या दगड पूर्ण मंदिर हे अतिशय दगडानं रेखीव तोडलं गेलेलं आहे त्या कालखंडात. आणि मंदिराच्या आपण बाहेरच्या बाजूला बघत आहोत वरच्या कळसाचा भाग आहे. बघूया की कळसाच्या भागापासून ते खालपर्यंत मंदिरामध्ये किती अतिशय छान अशा मूर्त्या आहेत. आणि आपण जरा थोडं क्लोजला तर गेलो तर आपल्याला जाणून आणि दिसून येईल की या मंदिराचा इतिहास खरंच समजून घेणं म्हणजे फार जिकिरीचं काम आहे. प्रचंड मोठं मंदिर, दगडं कशी बसली त्या कालखंडामध्ये, मंदिर कसं बांधलं गेलं हे तर अनभिज्ञ असलं तरी या मंदिराचा अजून एक महत्त्वाचा इतिहास आहे की म्हणजे या मंदिरामध्ये नंदीच नाही आहे. या मंदिरामध्ये विशेष म्हणजे हे कोपेश्वर हे महादेवाचा अवतार आहे. हे कोपेश्वर महादेवाचं मंदिर आहे. मात्र पहिलं भारतातील मंदिर असेल या मंदिरामध्ये नंदी नाही. या मंदिरापासून काही 7 किलोमीटर किंवा 15 किलोमीटरवर कर्नाटक राज्यामध्ये इथला नंदी तिकडं हे केल्याचं बोललं जाते. नंदीचं मंदिर तिकडं आहे. आणि विशेष म्हणजे या मंदिराचं तोंड हे पूर्व दिशेला आहे. आणि जो कर्नाटकमध्ये मंदिर आहे जे नंदीचं मंदिर आहे त्याचं तोंड इकडे या मंदिराकडल्या बाजूला पश्चिमेला आहे. त्यामुळे फार प्रचंड असा हा मोठा इतिहास आपण आज समजून घेतला आहोत. आणि त्या इतिहासामध्ये आपण कोपेश्वर मंदिर कर्नाटकमधलं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आमचे बातमीच्या बोलाच्या माध्यमातून असेच अपडेट राहण्यासाठी बातमीच्या बोला या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.